मुंबई मनपाची मराठी शाळा गेली चोरीला. शाळा चोरीला गेल्याची आयुक्तांकडे तक्रार. परळमधील जुनी शाळा गायब कशी झाली? मुंबईत मराठी शाळांचं अस्तित्व हळूहळू संपत जात असल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. पण यावेळी अख्खी शाळा चोरीला गेली असल्याची तक्रार थेट मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. नेमकं काय घडतंय आणि कुणी केली आहे ही तक्रार जाणून घेऊयात. मुंबईच्या परळ भोईवाडा परिसरातील महापालिकेची 2 ऑक्टोबर वसाहत किडवाई रोड प्राथमिक शाळा अदृश्य झाल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, अख्खी शाळाच अदृश्य झाली आहे. 2009 साली या भागात SRA प्रकल्प राबवण्यात आला होता. त्यावेळी शाळेला नव्या इमारतीत जागा देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. नव्या इमारती उभ्या राहिल्या, इमारतींना OC देखील मिळाला, घरही विकली गेली, पण शाळेसाठी असलेली राखीव जागा दिलीच गेली नाहीये. शिक्षण समिती सदस्य, मुंबई महानगरपालिका. माझ्या पाठीमागे या ठिकाणी आपल्याला जे उंच टॉवर दिसत आहे, या टॉवरच्या ठिकाणी इथे साईबाबा मंदिर आहे, खाली अजूनही आहे. त्या ठिकाणी 2 ऑक्टोबर वसाहत शाळा होती आणि ही शाळा या ठिकाणाहून 10 वर्षापूर्वी गायब झालेली आहे. ही शाळा पाडून इथे उंच उंच 60 माळ्याचे टॉवर बांधण्यासाठी शाळेची अडचण होत होती, म्हणून शाळा या ठिकाणी हलवली. शाळेची जागा ही साधारणतः 4.25 गुंठे म्हणजेच एक 3700 स्क्वेअर फुटाची जागा असलेली शाळा तूर्त शाळा हलवण्यासाठी वनरूम किचनचा आश्रय घेतला. 3 वनरूम किचन मध्ये शाळा हलवली आणि शाळा या ठिकाणची जमीनदोस्त केली. ते वनरूम किचन सुद्धा आता ते महापालिकेच्या ताब्यामध्ये नाहीये. त्यामुळे 2 ऑक्टोबर वसाहत म्युनिसिपल शाळा या ठिकाणाहून कायमची गायब झाली. शिक्षण समितीत हा मुद्दा आला, शिक्षण समितीची सभा तहकूब झाली, तरी सुद्धा अजून शाळेचा शोध मागच्या 10 वर्षापासून लागलेला नाही. SRAचे अधिकारी, BMCचे अधिकारी 10 वर्षापासून शाळा शोधताय का, की तेच याच्यामध्ये सामील आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. म्हणूनच आयुक्तांकडे मी पत्र देऊन याच्यावर जे दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. समोर आलेल्या माहितीनुसार 2009 मध्ये ही जागा पुनर्वसनासाठी दिली गेली. तेव्हा 2 ऑक्टोबर प्राथमिक शाळेत 1ली ते 7वी पर्यंत वर्ग भरायचे. जवळपास 250 विद्यार्थ्यांची पटसंख्या शाळेत होती. पण आज स्थिती अशी आहे की सदर ठिकाणी शाळाच नाही, त्यामुळे विद्यार्थीही नाही. शाळा दाखवण्यापुरती आता SRA संकुलातील केवळ 3 खोल्यांमध्ये हलवण्यात आली आहे. पण आता तिथे एकही विद्यार्थी शिल्लक राहिलेला नाही. संपूर्ण शाळा फक्त भिंतीवर लटकणाऱ्या पोस्टर पुरतीच राहिली आहे. हे पाहिलं की एक गोष्ट नक्कीच कळते, ती म्हणजे सत्ताधारी असोत किंवा विरोधक, फक्त भाषेचं राजकारण केलं जातं. पण त्यावेळी एक मराठी शाळा गिळली जाते, त्यावर कुणीच काही बोलत नाही किंवा काही केलं जात नाही. हे अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल. आता या शाळेचे रिकामी वर्ग तरी पुन्हा भरले जातील का? मराठी शाळांना संजीवनी दिली जाणार का? असे सगळे प्रश्न सध्याच्या घडीला तरी अनुत्तरित आहेत. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.